नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका. नावली गावातील काही भाग खचला. प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर. महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नावली गावातील वरच्या बाजूचा काही भाग झाडांसह खचून रस्त्यावर मलबा वाहून आला. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितले की घटनेमुळे गावाला कोणताही धोका नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत. मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे यांनी भेट देऊन पाहणी केली असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, पीडब्ल्यूडी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते गावातील पाण्याच्या टाकीची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करत आहेत. घटनास्थळाजवळील 4 घरांपैकी एक घर बंद असून उर्वरित 3 घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिसरावर सातत्याने नजर ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. नमस्कार, मी तहसीलदार महाबळेश्वर तालुक्यामध्ये नावली या गावामध्ये आज सकाळी अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूचा काही भाग झाडासकट खचून रस्त्यावरती त्याचा मलबा वाहून आलेला आहे. त्याच बाजूला सदर गावाची पाण्याची टाकी आहे. सदर मलबा हटवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. सर्व प्रशासन बाकी समजल्यानंतर पूर्ण प्रशासन या ठिकाणी हजर आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील, मी स्वतः तसेच मान्य उपविभागाधिकारी वाई यांनी स्वतः या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे. तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब वेळोवेळी फोनद्वारे या ठिकाणी आढावा घेत आहेत. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच वर असलेल्या टाकीचे इन्स्पेक्शन पीडब्ल्यूडी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा यांचे अभियंता करत आहेत. सदर टाकीचा जर धोका असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. तसेच सदर मलब्याच्या बाजूला 4 घरे आहेत. त्यातील एक घर पूर्णपणे बंद आहे. त्या ठिकाणी कोणी वास्तव्य करत नाही आणि 3 घरातील लोकांना आम्ही समजावून आता याच गावामध्ये स्थलांतरित करत आहोत. तरी प्रशासन पूर्ण सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. गावाला कोणत्या प्रकारचा आता सध्या तरी कोणताही धोका नाही आणि कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोने याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.